आणि आई इकडे मोगऱ्याची फुलं फुटते आणि पाण्याला आई आमचे दिद्दू. तुम्हाला ओल खोकतात ते आवाज येतो का बघा. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर गाईज मस्त सकाळी पाणी पडलाय, मस्त वातावरण झालंय आणि मी फोपले लावले होत्या. हे बघा एवढ्या उंगवल्यात, फोपलीचे बिया लावल्या होत्या मस्त झाडं. हे बघा हरेली पण उंगवत आले. आता इकडे पण लावले झाडे दाराच्या कड्याला. मस्त वारा, सकाळी कोंबडा ओरडतोय कुकरू मस्त. इथे मी काजू लावले होते, म्हणजे ते कुंडीत होते आणि बाहेर लावले, मला वाटलं जगतील. हे बघा सगळी पानं खडली, तरी आलेत वरती पानं. हे बघा तो पुरा वाळलाय. हे बघा तो पुरा गेलाय वाळून. मला वाटलं जगतील, मी कुंड्यात लावले होते. आणि हे बघा आमचा एक पेरू, एक आंबा आणि इकडे पेरू. इकडे झाडं लावलीत मी मस्त. इथे जांभळा आहे आणि पेरू आहे, तिकडे शीतफळ वगैरे. आणि पाणी बघा किती पाणी आलंय तिकडून पनवेल साईडना. हे बघा आमचा गाव एकदम हिरवगार. हे बघ, आणि इकडे पण आंबे लावलेत मी झाडं. बघा एवढा मोठा झाला आंबा. आणि इकडे शेरवडी लावली, लय पाणी आलेलं आहे. आणि इकडे शेत भरलेलं आहे पुरा, म्हणजे तेवढं नाही भरला, इथं नाही भरलाय. बघा इकडे मी झाडं लावले. पपई मेली आली होती त्याला, पण ती पिकली नव्हती. 2-3 पिकली होती आणि पाणी लय आला इकडनं. आणि आई इकडे मोगऱ्याची फुलं फुटते आणि पाण्याला आई आमचे दिद्दू. ह्याला पाणी पडायला लागला. हे बघा इकडे कडीपत्ता, तेरे जो वातावरण आहे एकदम मस्त झालेलं आहे. हे बघा पुरी खान भरले. हे बघा आज मस्त वातावरण आहे, मस्त पाणी उघडलेलं आहे. नंतर एवढं गवत होतं. हे बघा या अशी वाट आहे, ती पण नाही दिसत. पुरा या सगळा पॅक गवतानी एवढा गवत होतो तेव्हा. मी आता इथं गवत छोटा आहे तर मस्त फिरायला. आणि आमच्याकडे आहेत तर तिकडे जागे, पण कंटाळे येतो तेवढे दूर जायला. तर एक मोठा धबधबा आहे, आदाई धबधबा. मस्त ओल खोकतात मित्रांनो. हे बघा ते ओल पण नाही दिसत. हे बघा इकडनं पाणी जाते खालनं. हे बघा आणि इकडे भरपूर मोठी नदी आलेली आहे. बघा दिसते का तुम्हाला? दाखवतो तुम्हाला झूम करून. हे बघा हे जे पाणी दिसते ते नदीचं आहे, तिकडनं येते फार त्या साईडनं तिकडनं. मस्त अशी सगळं हिरवगार झालेलं आहे मित्रांनो बघा. आणि इकडे आमचा डोंगर बा मस्त हिरवा, सगळं हिरवा. तर गाईज माझ्या व्हिडिओ जर HD येत नसेल तरी पण मला माझ्या व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. अँड्रॉइड मोबाईल आहे आपल्याकडे, पण एक ना एक दिवस चांगला मोबाईल येईल, चांगला कॅमेरा येईल,
मग HD. तरी पण असं डोल्याने भारी दिसते मित्रांनो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जयेश निरगुडा, आणि फुल सपोर्ट पाहिजे मित्रांनो. माझा ब्लॉग जरी HD नसेल दिसत तरी पण सपोर्ट करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला ओल खोकतात ते आवाज येतो का बघा. येतो का कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा स्टँड बघितला तर तुम्ही बघायचं आहे का तुम्हाला. हे बघा, त्याचा वरचा तुटला आहे. हे बघा, हे असं आहे. पण तो स्टँड माझा नाही, आमच्या मामाच्या पोऱ्याचा आहे. तर त्याने पण असा ब्लॉग बनवायला गेलता, पण तो काय नव्हता. तर मी बोललो मला दे, मी याचा यूज करीन. तर घेतलं मी त्याचा वरचाच मोडून टाकला आहे. मोडता ये लगेच 1 महिना पण टिकत नाही. जास्त वरती करायचं तेच मोडला यातला. आणि आता त्याला चिकन टेपने सूत मारून ठेवला आहे साधारणपुरती, नंतर घेईन नवीन. तर आमचा मामाचा पोर तो आता ब्लॉग नाही बनवत, त्याने ब्लॉग बनवून सोडला वाटतं, मला वाटतं. तर त्याने घेतला होता हे 250 के 150, मला वाटतं 200 का 250 रुपयाला घेतला होता. पण तो आता नाही बनवत ब्लॉग, काय माहीत. जाऊ दे, पण आपण बनवायचं, आपण सोडायचं नाही. तर मी तेव्हा हा स्टँड घेतला त्याने, तेव्हा मी ब्लॉग पण नव्हता बनवायचो. तर मी पहिला ब्लॉग टाकला म्हणजे ते जानेवारी महिन्यात. आज यो महिना जुलै, म्हणजे कमतेक 7 महिने झाले. जानेवारी महिन्यात माझे 0 सबस्क्रायबर होते आणि आता जुलै 253 सबस्क्राईब आहेत. बघूया 1 वर्षात किती सबस्क्राईब होतात. मित्रांनो सपोर्ट करा जास्तीत जास्त. पाणी आलेलं आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. फटाफट चॅनल दाबा, सॉरी सबस्क्राईबचं बटन दाबा. तर गाईज बघा, 15 मिनटं पाणी सुट्टी घेतो आणि आता पडतोय. हे बघा, गाईज कसं वाटलं माझा ब्लॉग. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, विसरू नका करायला. चला, हाय.